जय गजानन. मागच्या भागामध्ये आपण पेशवाई नऊवारीची कटिंग डिटेलमध्ये पाहिली होती. आता या भागामध्ये आपण पेशवाई नऊवारीची संपूर्ण स्टिचिंग अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यासाठी आपण पॅन्टची कटिंग करून घेतली होती. पॅन्टच्या मॅनीच्या आकाराला जो जे सारखा आकार दिसतो त्या भागाला आपण वरच्या डायरेक्शनच्या प्लीट्स देणार आहोत. प्लीट्सचं डायरेक्शन हे आपल्याला नेफ्याच्या साईडकडेच द्यायचं आहे. आता अशा प्रकारे मी बॉलपिनच्या साहाय्याने संपूर्ण प्लेटी त्या आकारावर मारून घेतल्या. आता आपला जो मधला आकार आहे पॅन्टचा, त्याच्यावर अर्धा इंच बाजूला सोडून आपण काठ जोडून घेणार आहोत आणि खालच्या साईडला आपल्याला फर्स्ट फोल्ड, सेकंड फोल्ड करायचा आहे बॉटमला. आता आपला जेवढा सीटचा चौथा भाग होता, तिथपर्यंत आपण बॉलपिनाच्या साहाय्याने साडी जोडून घेतली आहे. नंतर उरलेल्या याच्या सगळ्या मिऱ्या आपण करायच्या आहेत आणि मिऱ्याची डायरेक्शन ही ज्या बाजूला प्लेटी आहेत त्याच साईडला आपल्याला द्यायची आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. आता आपला जो अस्तरचा आकार होता मॅनीचा, त्याला आपण मागच्या काष्ट्याच्या मॅनीला जोडत आहोत. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि आता जो समोरचा जो मिऱ्या आपण घेतला होत्या, त्या मिऱ्या मी सेंटरला ठेवून घेतल्या आहेत. आता आपला हा मी मागचा काष्टा घेतलाय शिवायला. त्याला आपण जिथून पॅन्टची मधून स्टिचिंग येते 2 पायांच्या इथली, तिथून अर्धा इंच अंतर सोडून मी काठ शिवून घेतला आहे. तसंच पुढच्या भागाचा पण मी काठ शिवून घेतीये. अर्धा इंच मार्जिन सोडायची आहे आपल्याला आणि शिवून घ्यायचा आहे काठ. आता अशा प्रकारे आपला मागचा काष्टा पूर्ण रेडी झाला आहे. आता आपण मागच्या काष्टाचा जो काठ आहे, तो काठ आपण पुढे सोडून घेतला होता. त्याचा मध्य काढला होता. अर्धा भाग डाव्या हाताकडे आणि अर्धा भाग उजव्या हाताकडे. आणि अर्धा इंच अस्तर आपल्याला सोडून द्यायचंय, ते शिवण्यामध्ये घ्यायचं नाही. कारण की जेव्हा आपण मॅनी जोडू तेव्हा आपल्याला ते लागेल. आता पदराला आपण बॉल पिना लावून घेतल्या होत्या, तर त्या ह्याच्यात आपण बॉल पिना काढून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावर टीप मारून घ्यायची आहे. आता हे टीप मारून 17 इंचाचं अंतर झालं पाहिजे. आता मी बॉल पिना काढून घेतल्या आहेत आणि अशा प्रकारे आपला पदर रेडी आहे. पदराच्या पण प्लेटी आपल्याला वरच्या डायरेक्शननीच घ्यायच्या आहेत. आता परत आपण खालचा फर्स्ट फोल्ड, सेकंड फोल्ड करून घेणार आहोत बॉटमचा. बॉटम उडपल्यावर आपल्याला आपण जिथे जे आकारावर प्लेटी मारून घेतल्या होत्या वरच्या डायरेक्शनच्या, त्या प्लेटींवर आपल्याला फायनल टिप मारून घ्यायची आहे. आणि बॉलपिनचा वापर आपल्याला आठवणीने इथे करायचा आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग एकदम उत्तम येणार आहे आणि प्लीट्स पण एकसारख्या येतील. आता मी सगळ्या प्लेटी वरच्या डायरेक्शनच्या मारून घेतल्या आहेत. आता जो आपला काठ आहे, जो पायाकडे येतो, त्याच्या तिथे मी अर्धा इंच सोडून अस्तरवर शिवून घेत आहे. हे उरलेलं अर्धा इंच आपल्याला पॅन्ट आतमधून शिवण्यासाठी वापरायचे. आता आपण कमरेकडचा वरचा भाग जो आहे त्याला आपण टीप मारून घेऊ आणि याला पण टीप मारताना आपल्याला एंडला अर्धा इंच सोडून द्यायचंय, म्हणजे आपल्याला मॅनीचे आकार जोडायला अस्तर मोकळं राहील. आता तुम्हाला दिसत असेल मी अर्धा इंच सोडून दिलं आहे. मी पूर्ण अस्तर जॉईन केलेलं नाहीये. आता आपल्याला जो पुढच्या साईडचा जो आपला काष्टा आहे, त्याला आपल्याला पदराची बाजू जोडून घ्यायची आहे आणि पदर मी सरळच ठेवला आहे आणि खाली जो आपला पाय जातो, त्या पायावर एक 2 इंच मी पदर जोडायला घेतला आहे. म्हणजे 2 इंच आपल्याला खाली घ्यायचा आहे. मग तिथे सुईचं टोक ठेवून आपला जो जे आकार होता, जो मॅनीचा आहे, त्याला आपल्याला त्या चुन्यांवर चुन्या पदराच्या व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहे. आणि आपल्या दोन्ही साईडच्या ज्या प्लेटी आहेत त्या एकसारख्या येतील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता पदर हा सरळ आहे, पदर उलटा नाहीये आणि पदराची छोटी बाजू आपण वर घेतली आहे आणि मोठी जी असते
ती आपण खाली घेतली आहे सीटकडे. आता अशा प्रकारे आपला समोरच्या काष्ट्याला पदर जोडून झालेला आहे. मागच्या बाजूनी आपण जोडला आहे तो. आता जिथे आपण पदर जोडला आहे, त्या भागाला आपल्याला मागचा काष्टा सेंटरमध्ये जोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला मागचा काष्टा दिसतोय. आपण अर्धा इंच अस्तर मोकळं सोडलं होतं जोडण्यासाठी. ते आपल्याला तिथे वापर करायचा आहे त्याचा. आणि मागचा काष्टा हा डाव्या हाताला अर्धा आणि उजव्या हाताला अर्धा, म्हणजेच आपल्या बॅनीच्या सेंटरवर आला पाहिजे काष्टा एकदम. काष्टा असा उजव्या हातालाही नको आणि डाव्या हातालाही नकोय. आता आपण जे अस्तर मोकळं सोडलं होतं, ते अस्तर आपण याला जोडून घेतोय. आता मी पदराच्या साईडला मागच्या काष्ट्याचं खालचं जे अस्तर होतं, ते मी जोडून घेतलंय आणि डबल टिपीचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. आता 2 शिलाई आपल्या मारून झाल्यात. आता आपला मागचा काष्टा तुम्हाला मोकळा दिसत असेल आता. आता हा काष्टा आपल्याला बरोबर त्याचा मध्य मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे जेवढी आपली मिरीची रुंदी आहे, ती रुंदी बरोबर अर्धी डाव्या हाताकडे, अर्धी उजव्या हाताकडे, म्हणजेच पदराच्या साईडला अर्धी. असं डिवाइड करून पदर आपल्याला वर शिवण्यामध्ये घ्यायचा नाहीये. तो पदर मी खालच्या साईडला ढकललाय आणि मी वर नेफ्याकडे आता पॅन्ट शिवून घेतीये. जो कमरेचा भाग आहे तिथे पॅन्ट मी शिवलीये आणि पदर मात्र मोकळा आहे. आता तसंच आपल्याला पुढच्या साईडचा पण काष्टा शिवायचा आहे. पुढचा जो आपला उजव्या हाताला चुन्या आलेल्या आहेत, त्याच्यावर आपल्याला दुसऱ्या साईडचा अस्तरचा भाग शिवून घ्यायचा आहे. जो आपण समोरच्या मिऱ्या घेतल्या होत्या, त्याच्या खाली आपल्याला मोकळा अस्तरचा भाग होता. तो भाग आपण आता समोरून जॉइन करून घेत आहोत. म्हणजे चुन्यांच्या साईडला आपण अस्तरचा भाग अटॅच केला आहे. आता आपण आतल्या पॅन्ट उलटी करून घेतली आहे आणि उलट्या बाजूनी आपण जसं पंजाबी ड्रेसची पॅन्ट शिवतो, त्याचप्रमाणे आपल्याला जेवढं आपण डिस्टन्स सोडलं होतं काठ आणि अस्तरमध्ये, तेवढं बरोबर वापरून अर्धा इंचावरून आपल्याला पूर्ण टीप मारून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आता आपण टीप मारून घेतलेली आहे. आता आपला खालचा बॉटम पण पॅक झालेला आहे आणि जसं आपण सलवार घालतो त्याप्रमाणे आपली ही सलवार आतमधून रेडी झाली आहे. तुम्हाला ही कटिंग कशी वाटतीये ते पण मला कमेंट करा. अत्यंत सोप्या पद्धतीत मी ही कटिंग सांगतीये तुम्हाला आणि स्टिचिंग सांगतीये. आता आपला जो मोकळा भाग होता, जो आपण जिथे मिऱ्या घेतल्या समोरच्या काष्ट्यासाठी, तो आपण फर्स्ट फोल्ड, सेकंड फोल्ड करून घेतला आणि पुन्हा एकदा मी मिऱ्या सगळ्या समोरच्या भागाच्या सगळ्या छान अरेंज करतीये आणि त्या पण मिऱ्यांचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. समोरचा भाग आहे त्याचा आपण बरोबर मध्य काढलाय. डाव्या आणि उजव्या हाताचं अंतर आपण अगदी सारखं ठेवलंय आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं, की मिऱ्यांचं जे डायरेक्शन आहे, ते मी जिथे आपण प्लेटी घेतल्या होत्या जे आकारावर, तिकडे केलेलं आहे आपण. म्हणजे आपल्या साडीच्या विरुद्ध दिशेच्या नऊवारच्या प्लेटी असतात. आता आपला जो मिऱ्यांचा जो खालचा काठ आहे, तिथून आता आपण छोट्या काठाच्या रुंदी एवढ्या 2 ते 3 चुन्या घेणार आहोत मिऱ्या. आता मी या 3 मिऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्याची रुंदी आपण व्यवस्थित मेंटेन करून घ्यायची आहे. हाताने छान मिऱ्या मी अरेंज केल्यात आणि नऊवारचा खरा लूक हा त्याच्या मिऱ्यांच्या प्रेझेंटेशनवरच असतो. बघा आता अशा प्रकारे आपल्या मिऱ्यांची रुंदी जिथे एंड झालीये समोरच्या, तिथेच मी हा काष्टा अटॅच करतीये. आता आपला मधला भाग पण आपण व्यवस्थित करून घेत आहोत. तो खालच्या साईडला ओढायचा आहे, जेणेकरून तो ओच्याचा लूक देतो. पूर्वी जसे असायचे तसे.
आता तो काष्टा आपला छान झालाय आणि जिथे आपली रुंदी संपलीये मिरेची, तिथे तो मी बॉलपिनच्या साहाय्याने पहिल्यांदा पॅक करून घेते. आपण टीप पण डायरेक्ट मारू शकतो. फक्त या मिऱ्या निसटणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. नाहीतर आपला नेफा स्टिच झाल्यावर पण निघू शकतात. आता अशा प्रकारे तुम्ही बघतच असाल की एकदम छान त्याचे प्लेटी आलेल्या आहेत आणि घोळ पण एकदम उत्तम आलाय. आता मी समोरच्या काष्ट्याला फायनल टिप मारून घेते. हा काष्टा आपला डाव्या हाताकडे आला पाहिजे. आता आपला काष्टा पूर्ण रेडी झालाय. या 3-4 प्लेटी घेऊन वर तुम्ही तिथे हातशिलाई पण करू शकता टाका टाका मारून, किंवा मग तुम्ही इस्त्री करून घ्या. आता आपण मागचा काष्टा घेतलाय आणि मागच्या काष्ट्याची दुसरी मिरी आपण जिथे आपण मॅनी शिवली होती आणि पदर अटॅच केलेला आहे त्याच्यावर शिवून घेत आहोत. त्या मिरीमुळे आपलं अस्तर दिसणार नाहीये आणि अस्तर आपलं एकदम झाकून जाऊन एकदम नेसल्यासारखी नऊवारी दिसेल. म्हणून आपल्याला ती दुसरी मिरी त्या मॅनीच्या शिलाईवर शिवून घ्यायची आहे. आणि एकदम शिलाई देताना तुम्ही लक्षात घ्या की कुठेही मार्जिन सोडू नका. एकदम आपण जशी दाब शिलाई देतो तशीच शिलाई द्या. शिलाई देताना मी प्लेटींची पण काळजी घेतेय. ज्या पदराच्या प्लेटी आहेत त्या कुठेही मुडपणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि जिथे मॅनीची शिलाई संपतीये तिथपर्यंत आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आपला आजूबाजूचा भाग काही त्याच्यात शिवला जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शिवताना. आता आपली ती प्लीट जोडून झालेली आहे. काष्ट्याच्या खाली जोडली आहे आपण मागच्या, आणि तुम्ही बघतच असाल आता एकदम सुंदर मागचा काष्टा रेडी झालाय आपला. आता त्याच मागच्या काष्ट्याची जी दुसरी मिरी आपण वर जोडली होती तीच मिरी आपल्याला खाली कंटिन्यू पायापर्यंत घ्यायची आहे. जी आपण मॅनीपर्यंत आत्ता शिवली होती ती मी जी उजव्या हातात पकडली आहे ती आता आपल्याला खाली जिथे बॉटम आहे आपला, आपण आता बॉटमच्या साईडनी वर मॅनीकडे शिवण करत येत आहोत. आता इथे पण शिवताना आपल्याला एकदम काळजीपूर्वक दाब शिलाई सारखं शिवायचं आहे. आता मी वर मॅनीच्या साईडला येतेय आणि इथे आपल्याला सिंगलच शिलाई द्यायची आहे. इथे काही डबल शिलाई द्यायची आपल्याला गरज नाहीये. आता आपला पाय पूर्ण पॅक झालाय आणि अस्तर अजिबात दिसणार नाहीये. आता आपण नेफ्यासाठी आपल्याला जिथून आपला पदर जातो उजव्या साईडला आपण ओपनिंगसाठी जागा करणार आहोत. तिथे आपल्याला नॉच द्यायचा आहे. उजव्या साईडला केल्यामुळे पदराखाली ओपनिंग जाईल आणि आपली ओपनिंग दिसणार नाही. आणि आपण आता काठ घेतलाय, खाली अर्धा इंच आपण मार्जिन ठेवली आहे आणि संपूर्ण काठाची रुंदी आपण नेफ्यासाठी वापरणार आहोत. आता जेवढ्या आपला कमरेचा घेर होता त्यापेक्षा 1 इंच वर घ्यायचंय आणि दोन्हीही बाजूनी फर्स्ट फोल्ड आणि सेकंड फोल्ड करून घ्यायचंय. आणि हे फर्स्ट फोल्ड सेकंड फोल्ड एकदम सरळ आलं पाहिजे. हे जर क्रॉस आलं तर नेफा पूर्ण आपला वाकडा लागतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता जिथून आपण ओपनिंगची मार्किंग केलेली आहे त्या बाजूनी रॉंग साईडनी मी नेफा लावायला सुरुवात करतेय. आतमधल्या बाजूनी लावतोय आणि काठ देखील आपला उलटाच आहे. आता आपण अर्धा इंच नेफा शिवण्यासाठी वापरत आहोत रॉंग साईडनी.
मी मार्किंग करून दाखवली आहे तुम्हाला. त्याप्रमाणेच तुम्ही करा. काठ उलटाच ठेवा शिवताना. आणि शिवताना आपल्याला त्याच्यातली मार्जिन मेंटेन ठेवायची आहे. कधी-कधी कमी, कधी जास्त असं आपल्याला अजिबात शिवायचं नाहीये. एकसारखी शिवट आणि न ओढता घ्यायची आहे. नेफा जर तुम्ही ओढला तर त्याला पूर्ण चुन्या येतील. त्यामुळे न ओढता हलक्या हाताने आपण नेफा शिवतोय. पदर पण आपला बाजूला आपल्याला ठेवायचा आहे. नेफ्यामध्ये पॅक करायचा नाहीये. जो मागच्या काष्ट्याखाली जो पदर असतो तो साईडलाच करायचा आहे. आता आपली जिथे पहिली ओपनिंग होती तिथेच आपण आलेलो आहोत. दोन्ही काठ एकमेकांना मॅच करून घ्यायचेत आणि लॉक करायचे आणि दोघांची उंची एकसारखी आली का ते एकदा चेक करून घ्यायचे ओपनिंगच्या इथे. आता आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे परत. उलट्या बाजूनी मी आतमधून दाब शिलाई देतीये. या दाब शिलाईमुळे आपला जो मेन पॅन्ट आहे ती नेफ्यापासून निसटणार नाही. कसं आहे साडीचा कपडा हा सुळसुळीत असतो त्यामुळे निसटायची शक्यता असते. त्यामुळेच आपण या दाब शिलाईचा वापर करत आहोत आणि ही दाब शिलाई आपल्याला कुठेही स्किप करायची नाहीये. आता आपण जो काठ घेतलेला आहे तो काठ आपण अर्धा इंच खालून मुडपून घेत आहोत आणि सुरुवात करताना पण आपल्याला एकदम बरोबर सुरुवात करून घ्यायची आहे. मागे पुढे होऊ द्यायचं नाहीये. आणि मी खालून पाव इंच अंतर सोडून पहिल्यांदा नेफा लावून घेतीये आणि मग मी परत एकदा खालच्या साईडनी शिलाई देणार आहे. त्यामुळे आपला नेफा अगदी छान पक्का अटॅच होईल. अर्धा इंच मुडपायचंय आणि जिथे आपल्या मिऱ्या आलेल्या आहेत काष्ट्याच्या तिथे आपल्याला थोडीशी मशीन सावकाश चालवायची आहे. कारण की आपल्या मिऱ्यांमुळे त्या पोर्शनला जास्त जाडी येते आणि तिथे मशीनची सुई तुटायची शक्यता आहे. आणि पदराचा भाग नेफ्यात येऊ द्यायचा नाहीये शिवताना किंवा अन्य कुठला पण भाग त्याच्यामध्ये शिवताना येईल का हे आपल्याला बघून घ्यायचंय. आता मी असा हळूवार न ओढता नेफा लावून घेतलाय आणि आपल्याला नंतर एंडला त्याला लॉक करून घ्यायचंय. आता आपण खालच्या साईडची बाजू शिवली नव्हती. मी तुम्हाला मगाशी मागच्या वेळेला म्हणाले होते की मी वरून शिवतीये. आता मी एकदम खालच्या साईडनी त्याला चिटकून शिलाई देत आहे. जसं की आपण दाब शिलाई देतो त्याप्रमाणे. या टेक्निकनी जर तुम्ही नेफा लावला तर त्या नेफ्याला कधीच चून येणार नाही आणि तो नेफा एकदम छान असा सुंदर आणि फिनिशिंगमध्ये लागेल. आणि साडी घातल्यावर देखील साडी नेसल्याचा लूक त्यामध्ये येईल. आता अशा प्रकारे आपला नेफा लावून तयार झालेला आहे. यासाठी तुम्ही एक पॅन्टची कपड्याची नाडी देखील शिवू शकता. अस्तरची किंवा मेन फॅब्रिकची देखील नाडी शिवू शकतात. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन नऊवारीच्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.